आज साधारण तुमची आंदोलनाच्या संदर्भात साहेबांबरोबर अशी काही चर्चा झाली आतमध्ये? हे बघा, 1 सप्टेंबरला महाराष्ट्रामधून येणाऱ्या हजारो गाड्या आणि बहुसंख्येने येणारा ओबीसी बांधव हे मुंबईच्या दिशेनं कसे निघतील, किती वाजता निघतील, त्याचे रूट काय असतील, या सर्व अनुषंगानं पोलीस डिपार्टमेंटनं प्रिकॉशन म्हणून काही नियोजन धोरण त्यांनी आम्हाला बोलून दाखवलं आणि आमचं काय आम्ही कशा पद्धतीनं मुंबईकडे जाणार आहोत अशी एक थोडीशी साधक बाधक चर्चा आमची डिपार्टमेंटबरोबर झाली आणि 1 सप्टेंबरला हजारोंच्या संख्येनं फोर व्हीलर इथं दौंड तालुक्यातल्या पाटस टोल नाक्यावर जमतील आणि ऐतिहासिक आंदोलनाला सुरुवात या पाटस गावामधून होईल. आणि हे जनतेचं आंदोलन आहे, सर्वसामान्य माणूस यामध्ये उतरलेला असेल, त्यामुळं हे आंदोलन घेऊन आम्ही मुंबईच्या दिशेने जाऊ. याला संपूर्ण महाराष्ट्रातून आपल्याला प्रतिसाद मिळेल का? संपूर्ण महाराष्ट्रामधनं लोक येतील. ज्या पद्धतीनं जंतर मंतरला विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं, त्या आंदोलनाला नेता होताना कुठला पक्ष होता? सर्वसामान्य विद्यार्थ्यांनी ते आंदोलन उभं केलं. तसंच या महाराष्ट्रामधील ओबीसी बांधव हे पक्ष, पार्टी, संघटना याच्या पलीकडे जाऊन आज रोजी आमचं आरक्षण संपलं आहे ही त्यांची भावना अनुभवातून सिद्ध झाली. आम्ही उगाच काहीतरी असं वावटळ निर्माण नाही करत आहोत, तर ते सफर करतायत. त्यामुळे ते सगळे बांधव इथं जमा होते आणि बहुसंख्येनं मुंबईच्या दिशेनं निघतात. दिनांक 1 सप्टेंबर 2026 रोजी प्राध्यापक लक्ष्मण आके यांनी महाएल्गार मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. त्या अनुषंगानं त्यांच्या आज रोजी इथं कार्यकर्त्यांसोबत बैठक आयोजित केली होती. तर पोलीस प्रशासनाच्या अनुषंगानं जो मोर्चा ते काढणार आहेत मुंबईला निघण्यासाठी, तर त्या संदर्भात त्यांच्याशी मोर्चा कशा संदर्भात निघणार आहे, कसा निघणार आहे, कोणत्या मार्गाने निघणार आहे आणि मोर्चा निघण्यासंदर्भात त्यांच्या काय नियोजन्स आहेत आणि त्या नियोजनाच्या आधारे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणे किंवा बंदोबस्तच्या अनुषंगाने आढावा घेण्यासंदर्भात आत्ता मिटिंग घेण्यात आलेली आहे. परंतु मिटिंगमध्ये जो मोर्चा निघणार आहे 1 तारखेला, महाएल्गार मोर्चा जो निघणार आहे त्याच्या संदर्भात अजून त्यांच्या बऱ्याच कार्यकारिणी आणि मुंबईतील काही त्यांच्या समितीतील सदस्यांशी चर्चा होणार आहे आणि चर्चा झाल्यानंतर बऱ्यापैकी रूपरेषा उद्यापर्यंत ते आम्हाला सांगणार आहेत. त्यानंतर मग पुढची त्यांची रूपरेषा ठरल्यानंतर त्या अनुषंगानं तसं ते मोर्चा काढणार आहेत.